ज्यांनी खरं तर या मातीमध्ये जन्म घेतला, या मातीमध्ये उगवलेलं अन्न खाल्लंय, परंतु याच मातीशी, या मातीच्या धर्माशी ज्यांनी गद्दारी केली आहे, अशा पास्टर, अशा जुलमी फादर आणि अशा धर्मांतरण करणाऱ्या हरामखोरांना या व्यासपीठावरून हिंदूंची ताकद काय आहे हे सांगण्यासाठी ही शक्ती एकवटलेली आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती करते, हिंदूंचा जो जयघोष आहे तो इतका प्रचंड असू द्यात की पुणेच काय, परंतु या महाराष्ट्रामध्ये जर परत आमच्या माय माऊलीचं धर्मांतरण करण्यासाठी एखादा हरामखोर पाद्री जर आला तर त्याच्या कांठळ्या बसल्या पाहिजेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बोला जय श्रीराम, नमः पार्वती पते. धर्मांतरण, धर्मांतरण म्हणजेच राष्ट्रांतरण. आणि धर्मांतरणाला जर माझ्या भाषेमध्ये व्याख्या द्यायची असेल तर धर्मांतरण करणं म्हणजे स्वतःची आई इतर धर्मीयांना विकणे, याच्या पलीकडे मला अर्थ समजत नाही. धर्मांतरणाला विरोध काय असतो? मी मृत्यूला सामोरं जाईल पण मी माझा धर्म सोडणार नाही, हे आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. तब्बल 40 दिवस आज आमचे हात तोडले गेलेत, उद्या पाय तोडले गेलेत, परवा अंगाची कातडी सोलली गेलीये, नंतर मिठाचं पाणी त्या अंगावर टाकलं गेलं, नख मुळापासून उपटली गेलीत, नंतर डोळ्यामध्ये गरम सळया घातल्या गेल्या, जीभ मुळापासून उकळून टाकली. मृत्यू पत्करलाय पण हिंदू धर्म सोडला नाही. या भूमीतून आम्ही जन्माला आलो, हे प्रत्येक हिंदूला त्याचा अभिमान असणं गरजेचं आहे. आज फक्त धर्मवीर संभाजी महाराजांनीच धर्मासाठी बलिदान दिलंय असं नाही. आज पंजाब सारखा प्रांत असेल, बंटा सिंगांचं जर उदाहरण तुम्ही बघितलं तर त्याला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचा धर्म बदला, परंतु त्यांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांच्या 11 वर्षाच्या मुलाचा त्यांच्या समोर खून केला गेला. महाराज, वाईट वाटतं, त्या 11 वर्षाच्या मुलाचं हृदय काढलं गेलं आणि त्या बंटा सिंगांच्या तोंडात कोंबलं आणि त्यांना सांगितलं तू तुझा धर्म बदल. परंतु बंटा सिंगांनी हा हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणि या माय माऊलीच्या कपाळावर कुंकू घालण्यासाठी आपला धर्म बदललेला नाही. आज फक्त धर्मवीर संभाजी महाराज बंटा सिंगांनीच बलिदान केलेलं नाही, तर आमच्या राणी पद्मिनीनी देखील ज्यावेळेस तिला संशय आला की आपलं धर्म बदलला जाईल, तिने स्वतःचं शरीर आगीमध्ये झोकलेलं आहे. याला म्हणतात धर्मांतरणाला विरोध. परंतु आज आमच्याकडे 2 टायमाचं अन्न मिळायला लागलं तरी आम्ही धर्म बदलायला लागलोय. आज आम्हाला सफरचंद 100 रुपये किलो ऐवजी 80 रुपये किलो मिळायला लागलं, तर त्या 20 रुपयासाठी आमची ही माय माऊली आता धर्म बदलायला लागलीये. आदरणीय पडळकर साहेब आज व्यासपीठावर आहेत. आज महाराष्ट्रभरामध्ये आम्ही अनेक दौरे केले. त्यांना वाटलं हिंदूंची ताकद कुठं कमी झाली की काय. एका सिंहाला घेरण्यासाठी अनेक तरसा एकत्र यायला लागली आहेत. परंतु पडळकर साहेब, आज पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या साक्षीने तुम्हाला सांगते, तुम्ही जे वाक्य उच्चारलं होतं की धर्मांतरणासाठी माझ्या गल्लीमध्ये, धर्मांतरणासाठी माझ्या गावामध्ये जर कुणी पाद्री आला तर त्याचे पाय तोडले जातील. आज मी अहिल्या देवींची शपथ घेऊन आपल्याला सांगते,
ज्या वेळेस आम्हाला असा पाद्री आमच्या गल्लीमध्ये दिसेल, या मातृशक्तीच्या साक्षीने मी आज सांगतेय, प्रशासनाला आम्ही विचारायला जाणार नाही. ढाल बनून तुमच्या पुढे तर उभं राहूच, परंतु त्या पाद्र्यांचे खरोखर आम्ही पाय तोडून टाकू. आदरणीय पडळकर साहेबांना आज या व्यासपीठावरून इतकीच विनंती करते, साहेब, आज खऱ्या अर्थाने जी शपथ घेऊन आपण निघाले आहात, आज करोडोंच्या संख्येने हिंदू धर्मीय तुमच्या मागे आहेत. धर्मांतरणाच्या विरोधात महाराष्ट्रामधला जो कायदा मंजूर करायचा आहे, तो अतिशय कठोर कायदा मंजूर होण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे, धर्मांतरणासाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य वेचलं. आमच्या हिंदवी स्वराज्याच्या जननींनी शपथ घेतली होती की या राष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होणार नाही, आणि धर्मांतरणासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यावेळेस धर्मांतरण विरोधी कायदा ज्यावेळेस या भूमीमध्ये पास व्हायचा आहे, त्यावेळेस डोळ्यासमोर छत्रपती आणि धर्मवीर आणि मा जिजाऊ आलेच पाहिजे, आणि या सरकारने अतिशय कठोर कायदा करून त्याची अंमलबजावणी देखील तितकीच कठोर केली पाहिजे. आज इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते, आणि परत एकदा हिंदू बांधवांना विनंती करते की परत एकदा तो हिंदू जयघोष या आसमंतामध्ये दरवळू देत. बोला जय श्रीराम.